आपण पाहत आहात न्यूज शाहीन नेटवर्क। राधानगरी तालुक्यातील बीएसएनएल सेवा ठप्प, लोकांच्या मधून संताप व्यक्त। राधानगरी येथील भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलची सेवा काही महिन्याभरापासून विस्कळीत झाली आहे। कनेक्टिंग इंडियाचं ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली बीएसएनएलचे काम आता विस्कळीत झालेली स्थिती पाहायला मिळते। सध्या कार्यालयाला अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातील इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। बहुतांश बँका आणि शासकीय कार्यालयामध्ये बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे सर्वच कार्यालयाचे कामकाज ठप्प होत आहेत। राधानगरी शहरातील व्यापारी आणि नागरिक याबाबत तीव्र संताप व्यक्त करत आहेत। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील बीएसएनएलचे वायरिंग हे अंडरग्राउंड आहे, अनेक ठिकाणी रस्त्याच्या आणि शेतीच्या कामासाठी उत्खनन केल्यानंतर प्रथम बीएसएनएलच्या वायर या बाधित होतात, त्यामुळे सेवा बंद होते। हे दुरुस्त होऊन तोपर्यंत सेवा विस्कळीत राहते। यासाठी आम्ही सिरीजमध्ये वायरिंग करण्याचा प्रयत्न करीत आहोत, तरी एका बाजूची वायरिंग कट झाली तर दुसरीकडे कनेक्शनद्वारे सेवा सुरळीत ठेवता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। तसेच बीएसएनएल ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी कोट्यावधीच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत, परंतु बीएसएनएल ऑफिसमध्ये कर्मचारीच नसल्यामुळे या इमारती धूळ खात पडल्या आहेत। त्या इमारतीचा वापर व्हावा अशा भावना ग्रामस्थांमधून होत आहेत। भविष्यात बीएसएनएलची सेवा सुरळीत होऊन ग्राहकांचे समाधान होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। न्यूज शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।